नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्ध यांची एक प्रेरणादायी कथा, अपमानाचं गिफ्ट. तर चला मित्रांनो, आपण पाहूया अपमानाचा वर्षाव. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत एका गावात गेले होते. तेथे लोकांना ते प्रेम, करुणा आणि शांती याचा संदेश देत होते. पण त्या गावात एक माणूस होता, खूप रागीट, अहंकारी आणि संशयी. त्याला बुद्धांचा प्रभाव सहन होत नव्हता. तो बुद्धांच्या जवळ आला आणि मोठ्याने ओरडू लागला, "तू खोटारडा आहेस, लोकांना फसवतोस, तू काहीच नाहीस." तो अपशब्द बोलत राहिला 10 मिनिट, 20 मिनिट, पण बुद्ध मात्र शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग ना दुःख, फक्त एक सौम्य स्मित होतं. शिष्यांना खूप राग आला. त्यांनी म्हटलं, "भगवंत, आम्हाला परवानगी द्या, आम्ही याला उत्तर देतो." पण बुद्ध म्हणाले, "थांबा, तो थकू द्या." बुद्धांचा एक प्रश्न. तो माणूस अखेर थकला. श्वास घेत घेत तो थांबला. तेव्हा बुद्धांनी शांतपणे विचारलं, "मित्रा, जर एखाद्याने तुला भेट गिफ्ट दिली आणि तू ती स्वीकारली नाहीस, तर ती भेट कोणाकडे राहील?" तो माणूस म्हणाला, "ज्याने दिली त्याच्याकडेच राहील." बुद्ध हसले आणि म्हणाले, "तसंच तू मला राग, अपशब्द आणि द्वेष दिलास, पण मी ते स्वीकारलेच नाहीत, म्हणून ते तुझ्याकडेच राहतील." क्षणात त्या माणसाचा अहंकार तुटला. त्याला जाणवलं तो स्वतःला जाळत होता. तो बुद्धांच्या चरणी पडला आणि म्हणाला, "मला माफ करा." या कथेचा खरा अर्थ आहे, ही कथा फक्त अपमानाबद्दल नाही, ही कथा आहे भावनावर नियंत्रण ठेवण्याबद्दल. आज आपल्या आयुष्यात काय होतं? कोणी काही बोललं की आपण लगेच रागावतो. सोशल मीडियावर एखादा कमेंट आला की आपलं मन दुखावतं. घरात कोणी टोचलं की आपण दिवसभर विचार करत बसतो. पण प्रश्न आहे, आपण ती गिफ्ट स्वीकारतो का? जर आपण स्वीकारलं नाही, तर ते दुःख आपल्याला स्पर्शही करणार नाही. बुद्धांनी दिलेली 5 जीवन शिक्षण. पहिलं, संयम म्हणजे कमजोरी नाही. संयम म्हणजे सर्वात मोठी ताकद आहे. प्रतिक्रिया देणं आपल्या हातात आहे. कोणी काय बोलेल ते आपण ठरवू शकत नाही, पण आपण कसं उत्तर देऊ हे आपण ठरवू शकतो. राग स्वतःलाच जाळतो. राग म्हणजे जळतं कोळसं. तुम्ही दुसऱ्यावर फेकायला उचलता, पण आधी तुमचाच हात जळतो. शांत मनातच खरी शक्ती असते. वादात जिंकणं म्हणजे यश नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवणं म्हणजे खरा विजय आहे. नकारात्मकता स्वीकारू नका. बुद्धांनी सांगितलं आहे, लोकांचं विष त्यांच्या मनात राहू द्या, ते पिऊ नका. आजपासून ठरवूया, कोणी अपमान केला, कोणी टोमणा मारला, कोणी तुमचं मन दुखावलं, तर स्वतःला विचारा, मी हे गिफ्ट स्वीकारणार का? जर उत्तर नाही असेल, तर तुम्ही आधीच जिंकलात. अपमान स्वीकारू नका. बुद्धांनी आपल्याला शिकवण दिली, खूप छान शिकवण दिली, की अपमान स्वीकारू नका. जर तो तुम्ही स्वीकारलाच नाही, तर त्याचं दुःखही तुम्हाला होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.